थोडासा जरा ऍडजस्ट व्हायला सांग. स्कोअर बोर्डच्या समोर बसलाय, थोडासा आजूबाजूला. तरी पण एक कोपरा नाही जिंका सुरू झालाय. अंतिम सामना आहे, प्रतिष्ठेचा खेळ आहे, विजयी व्हायचा आहे, फायनल या ठिकाणी घ्यायची आहे. त्या ठिकाणी दोनही संघ तरबेज आहे, दोनही संघ स्ट्रॉंग आहेत. इथे मात्र आपण पाहतोय आणि खेळाडूती आहे अतिशय सुंदर, खूप सुंदर केदारलाल. आणि खऱ्या अर्थानं केदारलाल हा सुरुवातीपासून आतापर्यंत अशा गोष्टीसाठी फेमस आहे. जो रायगड जिल्ह्याचा पहिला प्रो कबड्डी स्टार आहे. नीरज आणि आता मात्र नीरज विशाल. या अगोदरचा सामना आमच्या मायबाप रसिक प्रेक्षकांना एवढा आवडला की खरोखर खूप सुंदर होता. आणि त्याच्या अगोदरचाही सामना त्या ठिकाणी इतका सुंदर आणि जबरदस्त खेळला गेला की त्याच्यामध्ये आकर्षकता खूप होती. आणि हा सामना देखील तसा खूप सुंदर क्षेत्ररक्षक म्हणून भूमिका मांडत असताना, समय पाहदर म्हणून भूमिका मांडत असताना इथे माझं काय होईल हे बाजूला, संघाचं काय करायचं आहे, त्याला विजयाशी संपादन करायचे आहे. म्हणजे संघ हित आहे, संघनिष्ठा आहे. आणि राऊत सर तो स्कोअरबोर्ड चालू करणार समोरचा रायवाडी भेटली आमच्या समोरचा तिकडचा. डोके साहेब, हा धन्यवाद. भोंगा वाजलाय. सुंदर, अतिशय सुंदर पकड त्या ठिकाणी आपण पांडवादेवी रायवाडी या संघाच्या माध्यमातून पाहिली. केदारलाल मात्र या ठिकाणी चढाईसाठी जातोय. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपण पाहतोय. 6 vs 1 असा खेळ आहे. अंतिम टप्प्यातला खेळ आहे, सांगता समारोपाचा खेळ आहे, शेवटाचा खेळ आहे आणि पूर्णत्वाचा खेळ आहे. मात्र जिंकायचा आहे, लढायचा आहे, रिक्त हस्ते परतायचं नाहीये, म्हणजेच अजिंक्य व्हायचं आहे. या सामन्यामध्ये मात्र दोघांना अजिंक्य व्हायचं आहे. परंतु कोणतीतरी एकच बाजू पडणार, कोणातरी एकालाच या ठिकाणी विजय मिळणार, ही औपचारिकता आहे. पुन्हा एकदा नीरज चढाईसाठी येतोय. स्कोरबोर्ड बघा जरा, राऊत सर जर होत असेल तर समोरचा, म्हणजे तुम्हाला पण मजा येईल, आम्हाला पण मजा येईल. हो हो, नीरज क्या बात आहे. विराज या मात्र त्या ठिकाणी टिकला. हो प्रति बोंगा वाजलाय. केदारलाल मात्र त्या ठिकाणी चढाईसाठी येतो. हो हो, इकडे बोनस प्लस पॉइंट रायवाडी, बोनस प्लस पॉइंट. अगदी सहज गत्या केदारलालचा आजचा परफॉर्मन्स अतिशय सुंदर आहे. अगदी पहिल्या सामन्यापासून त्या ठिकाणी सुंदर. नीरज काही थांबेना. नीरज देखील त्याच प्रवाहामध्ये निश्चितपणे खेळतोय, त्याच प्रवाहामध्ये आहे आणि तोच प्रवाह अविरतपणे सुरू आहे. मित्रांनो, थांबलेलं पाणी आणि वाहणारं पाणी अर्थात फरक आहे. आणि नेहमीच आपला प्रवाह हा सुरू असावा, थांबला तो संपला आणि जो चालणार त्याला मार्ग मिळणार. पुन्हा एकदा समाधान मोरे चढाईसाठी आणि पुन्हा एकदा रिक्त परतलाय आणि त्याचीच जागा अर्थात प्रत्युत्तर देण्यासाठी नीरज. मध्यम शरीरयष्टी आहे, परंतु खेळाची स्वरूप आहे. खेळामध्ये जे नाविन्य आहे आणि हे मात्र अगदी वेगळा. तोंडातला शब्द तोंडात राहतोय आणि त्याच क्षणाला मात्र नीरज मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. समाधान
समाधान मात्र या ठिकाणी समाधानकारक आपल्या खेळासाठी आपल्या हितचिंतकांसाठी या ठिकाणी खेळ करणार का प्रश्न 3-5 असं गुणफलक मात्र त्या ठिकाणी लागलेले. वेशवी संघाकडे 5 गुण आहेत, पांडवादी राबडी या संघाकडे मात्र 3 गुण आहेत. समाधान मोरे मात्र जळाईसाठी गेला आहे. आपल्या हितचिंतकांना विश्वास आहे. बरं, विश्वास दोन्ही संघांच्या हितचिंतकांना आहे. मग आता मात्र आपल्याला ते सिद्ध करायचं आहे. नीरज, पुन्हा एकदा नीरज, खूप मोठा रसिक प्रेक्षक वर्ग अंतिम सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आजच्या या कबड्डी स्पर्धेला जास्तीत जास्त रसिक प्रेक्षक वर्ग दिसतोय. ही आपल्या कबड्डीची यशस्वीता आहे. एक दर्जेदार कबड्डी कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची कबड्डी स्पर्धा आहे, जी भावी क्रीडा मंडळानं भावी ग्रामस्थांना या ठिकाणी आणि ही भावना ह्याच्यामध्ये आहे. पुन्हा एकदा केदारलाल चढाईसाठी या ठिकाणी येतोय. या अगोदरच्या चढाईमध्ये सुंदर खेळ करणारा केदारलाल दोन गुण मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी केदारलालला मिळत आहेत. वाह रे वाह, क्या बात है, जबरदस्त केदारलाल. पुन्हा एकदा नीरज. अंतिम सामना खेळवण्याचा सन्मान महेंद्र नाईक, प्रवीण कदम आणि सतीश भगत या 3 सामनाधिकाऱ्यांना या ठिकाणी मिळतो. हा देखील मित्रांनो सन्मान असतो. अंतिम सामना आहे, फायनल सामना आहे. पुन्हा एकदा समाधान. 5-5 सेम मॅच. या अगोदरची मॅच झाली तशाच पद्धतीचा हा देखील सामना असेल. कोणी कमी नाहीये, कोणी मोठं नाहीये. सगळे सोबतचे आहोत, सगळे एक आहोत, सगळे सहकारी आहोत, सगळ्यांची साथ आहे. साठी मात्र या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी म्हणतात. क्या बात है म्हणतात, जबरदस्त. पुन्हा एकदा केदारलाल वैश्विक संघाच्या प्रांगणामध्ये. पुन्हा एकदा आपण नीरजला पाहतोय. मनामध्ये कॉन्फिडन्स आहे, आतमध्ये विश्वास आहे आणि ह्या प्रबळ आत्मविश्वासावर खेळाडू मात्र प्रत्येक पाऊल टाकतोय. मात्र ह्या विश्वासाला तोडण्यासाठी समोरचा संघ मात्र या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे. मात्र रिक्त असते परत अर्थात नीरज मिसाळ. पुन्हा एकदा समाधान. संघाचं एक जबाबदारी, थर्ड राईट म्हणजे जबाबदारीचं ओझं आहे. मात्र हे ओझं वाहण्यासाठी मग कोणता खेळाडू त्या ठिकाणी पात्र असतो हे त्या ठिकाणी संघ कर्णधार किंवा प्रशिक्षक मात्र त्या ठिकाणी ठरवत असतो. आणि ही जबाबदारी मात्र समाधानवर टाकली आणि समाधान देखील त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ग्रीन सिग्नल दिलं, अर्थात होकार दिला. येस, मी हे करणार, हा विडा उचलला आणि निश्चितपणे त्या ठिकाणी यशस्वी करून दाखवला. खूप सुंदर. पुन्हा एकदा नीरज मिसाळ. हो हो, लाथेला गडी टिपण्याचा प्रयत्न, बैठीला गडी टिपण्याचा प्रयत्न, विविध गोष्टी, विविध आयडियाज, विविध या ठिकाणी मार्ग आहेत गुण मिळवायचे. एकदा मिळवायचं ठरवलं ना मग आपण कसे ते मिळू शकतो. फक्त आपल्याकडे ती जिद्द असायला पाहिजे, ती दृष्टी असायला पाहिजे. अशी दृष्टीचा दिसे सृष्टी, तशा पद्धतीनं आपण जर वागला, हे कबड्डी का अपवाद नाहीये त्याला सुद्धा. पुन्हा एकदा आपण पाहतो समाधान मोरे. काय मात्र गाडी होती आणि इथे मात्र महेश वार होतोय. एक एक गिरा गळतोय, एक एक आतमध्ये येतोय, एक एक बाहेर पडतोय. मात्र हे समाधान आमच्या रसिक प्रेक्षक वर्गाला, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चेहरा आपण अभ्यासा. खूप सुंदर उत्सुकता ओढ होती, ओढ मात्र संपले.
नीरज पुन्हा एकदा कसे कोण काढतोय, कसे कोण टिकतोय हे पहा. जे प्रामुख्यानं आपल्याला आनंद देतोय. नाहीतर मग कसं होतं, सुंदर आता मात्र चांगल्या पद्धतीची पकड या ठिकाणी मिळाली. कारण आनंद घेण्यासाठी देण्यासाठी जीवन आहे. नाहीतर काय होतं, दुनिया ने क्या खूप कमाया क्या हिरे क्या मोती पर क्या करो यारो का फंदे जेत नाही होत. आयुष्य आपलं ते असंच चाललंय. शेवटी काहीही न घेता मात्र निघायचं आहे, निरोप घ्यायचा. मग याच्यामध्ये हा आनंद हा सगळ्यात महत्वाचा. पुन्हा एकदा केदारनाथ 3 वर्ष. परंतु आतापर्यंतचा परफॉर्मन्स पाहिला तर अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी केदारनाथ आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळला. पुन्हा एकदा समाधान मोरे या ठिकाणी चढाईसाठी येतोय. 3 वर्ष एक सामना मात्र त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हलवतोय. एक दहशत निर्माण करतोय, एक भीतीचं वातावरण मात्र त्या ठिकाणी तयार करतोय. परंतु रिक्त असते परत ते सहजासहजी या ठिकाणी ओंकार रायगड जिल्ह्याचं अव्वल स्थान ज्यानं निर्माण केलंय, ज्यानं दबदबा रायगड जिल्ह्यामध्ये निर्माण केलाय असा हा ओंकार वेश्वी आहे. केदारनाथ 3 वर्ष 1. पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो आता मात्र येणार की फसणार. नाही 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 ते लागलं लागलं सगळ्यात लागले. कारण काय झालं, पकडच कशी होती. त्याला बसवा तरी स्वागत सावरकर. मनीष अकरा 9. पुन्हा एकदा या ठिकाणी चढाईपटू मनीष सौरभचा आपण यापूर्वी खेळ पाहिला, खूप सुंदर आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं न्यूटनचं काम हे सौरभनं केलं होतं. पुन्हा एकदा स्वागत आहे सावरकर.
एवढे मोठे प्रयत्न तर करावेच लागणार होते, कारण लढाई तर आता मोठी आहे, लढाई तर जिंकायची आहे. आणि सौरभ त्या ठिकाणी चढाईसाठी गेल्या. आपल्या संघाचा एक विश्वासू खेळाडू आणि सौरभ मात्र सापडला तो. अर्थात जरी पुढून सटकला तर नंतर मात्र आऊटच्या ताब्यात भेटला, कारण संकेत बांधकर त्याचा केदार लाल एक चमकदार चढाई करणारा केदार लाल शेवटची 4 मिनिटे सामना संपण्यासाठी. लास्ट फॉर्मॅट. जसं जशी मिनिटे कमी कमी होत जातात ना, तस तसं लक्ष त्या स्कोर बोर्डकडे जातोय. नाही मग फक्त 2च आहे, मग शेवटच्या 2 मिनिटांमध्ये बघू. चल एकच आहे, मग शेवटच्या मिनिटांमध्ये बघू. मग हा असा कालावधी मागे पुढे जात जात मग शेवट कधी. छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो लक्षात घ्या की लढाई करणं आणि या लढाईमध्ये जिंकणं, हो पुन्हा एकदा समाधान या ठिकाणी अचूक गोल टिपला. बघा ना आता लगेच आपण कशाच पद्धतीने या ठिकाणी होतोय. 12-11. रसिक प्रेक्षकांना चान्सच नाहीये जायला. कदाचित अजून देखील थांबावं लागेल. असा खेळ एवढ्या मोठ्या गर्दीनं या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत रणझुंजार खेळी या ठिकाणी दोनही संघांच्या माध्यमातून अप्रतिम खेळी, जिला नावच ठेवता येणार नाहीये अशी खेळी मैदानामध्ये. बोनस क्या बात आहे. पुन्हा एकदा नीरज. मित्रांनो असं म्हटलं होतं की शेवटामध्ये या ठिकाणी नक्कीच एक संघर्षमय लढाई आपल्याला पाहायला मिळेल. 14-12 रोभाषा खेळ अंगावर शहारे येणारा क्षण आहे. जिंकणं आणि हरणं, यश आणि अपयश, हार आणि जीत हे अगदी काही क्षणांमध्ये ठरणार आहे. मात्र विजयाच्या वाटेवर कोण इस ठिकाणी यशस्वी सलामी मात्र केदारनं या ठिकाणी दिली. काहीसा खेळ मात्र या क्षणाला केदारच्या वर अवलंबून असताना मात्र सक्षमपणे भक्कमपणे भिंतीसारखा उभा राहणारा. हो इथे मात्र दैवत कॅल्क्युलेशन आपण करता आणि निश्चितपणे त्या ठिकाणी नीरज मात्र परतला. पुन्हा एकदा केदारला आपल्या संघाचं तसं आशा स्थान म्हणून खऱ्या अर्थानं केदार. आणि आता मात्र तिसरी चढाई गडबड नको, बदल नको.
क्या बात आहे. मी मगाशी म्हटलं तसं होईल का अजून थांबायला लागेल. अरे काम अर्थातच रायवाडी संघाला एक पुण्याच्याकडे मात्र वेशी संघाकडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चला थांबा चालू प्रेक्षक वर्गांचा सुटलाय का आणि आता मात्र निघाला या ठिकाणी